आता तुम्ही बोलायचं आहे. कोण बोलणार सगळ्यात आधी? मी बोलतो. तुम्ही? अरे वा, सासरे भावांकडे माईक. बोला बोला. मला बोलायचं आहे प्रियांकाबद्दल, पण सुरुवात करतो श्रेयसपासून. कारण श्रेयस हा आमचा लहानपणापासून राजपुत्रासारखा वाढला आहे. त्याच्यामुळे आम्हाला त्याच्यासाठी राजकन्यापेक्षा कोणी खालची नको, म्हणजे खालच्या याची नको होती, तर ती राजकन्याच त्यांनी घेऊन आला आहे. त्याचा आम्हाला फार आनंद आहे, फार मोठा. अरे वा, व्हेरी गुड. बघू. सुरुवात तुम्ही केली होती की हे कशापासून सुरुवात झाली. खरं म्हणजे सांगायचं जर झालं तर हा जो करिश्मा आहे, हा करिश्मा खरा म्हणजे डान्सचा करिश्मा आहे. हो, जे डान्सपासून सुरुवात झाली. खरं म्हणजे ती आवडती मुलगी, आणि ती डान्सपासून सासूबाईंनी तिला बरोबर कॅप्चर केलं, आणि ते नंतर रूपांतर सोहळ्यामध्ये झालेलं आहे. खूप चांगलं आहे, हो की नाही? नाचाचे फायदे. हो, डान्सचे फायदे. मी प्रियांकाची आई बोलते. प्रियांकाला डान्सची खूप आवड होती, त्याच्यामुळे ती, आणि हे जॉयफुल फॅमिली एकदम, त्याच्यामुळे मला पण जबरदस्त आवडलं हे सगळं, की त्यांचे ते एकदम म्हणजे आनंदी वातावरण आणि आनंदी फॅमिली आहे. बरं, जावयाबद्दल कसं आहे जावय? श्रेयस एकदमच सुंदर आहे, सुसंस्कृत आहे आणि आज्ञाधारक खूप आहे, त्याच्यामुळे मला भयंकर आवडलं. आहे मुलीच्या हो. आहे. काळजी करू नका. या गप्पा सुरू असतानाच आता या ठिकाणी आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागाल, आणि धन्यवाद द्यायचे असेल तर कोणाला द्या? आधी मी क्षमा मागणार. ते माझ्या आईची मागायची माझी इच्छा आहे. कारण की नाही, मी लहानपणापासून तिला खूप त्रास दिलेला आहे. म्हणजे खोड्या करणं आणि त्याचे सगळे कंप्लेंट्स तिने हे केलेले आहेत. म्हणजे तिच्याकडे सगळे येऊन कंप्लेंट करायचे. ती बिचारी वैतागायची, पण तिने कधी मला असं मारलं नाही आहे. म्हणजे ती शांतपणे मला समजवायची, पण मी कधी समजून घेतलेलं नाही आहे. म्हणून मला ती असं वाटतं की मी तिला सॉरी म्हणायला पाहिजे. ती मला इतक्या वर्ष एकदम सांभाळून घेतलं. आणि थँक्यू म्हणायचं झालं तर माझ्या सासूबाईंचं मी म्हणणार. कारण की ना, त्यांनी मला इतक्या 1.5 वर्ष तेवढं सांभाळून घेतलं. मला काय फारसंच किचनच्या कामं येत नाही, पण त्यांनी सगळं ते हँडल केलं आहे. आणि माझ्या आवडीनिवडी सगळ्या त्यांनी बाळगल्यात. म्हणजे काय आवडतं हिला, तर हे मी घेऊन देते तिला. आज मी एखादी सकाळी म्हटली की मला मम्मी वडासांबार करूया ना आपण ह्या आठवड्यात, त्या संध्याकाळी ती लगेच करून देणार ते. म्हणून तुम्ही बोलता. हो. नाही, पण काय आहे, कळलंय कुठलं बटन दाबलं की पंखा. तुम्ही क्षमा मागायची असेल तर कोणाची? सॉरी पेक्षा मी थँक्यू म्हणेन. मी एकदम मम्मी डॅडींना थँक्यू म्हणेन, कारण त्यांनी मला लहानपणापासूनच सगळ्याच्याच सपोर्ट केला आहे. विथ करिअर, विथ एव्हरीथिंग. इव्हन प्रियांकाचा डिसिजन वगैरे सगळ्याच्यात ते मला सपोर्ट करतात, माझ्याबरोबरच असतात. त्यासाठी थँक्यू व्हेरी मच. या खेळाला सुरुवात करण्यापूर्वी मला दोघांची एक परीक्षा घ्यायची आहे. तुम्ही कोणी बोलायचं नाही किंवा करा मदत, चालेल. पण मला एक सांगा की फळ हा शब्द असलेली म्हण कुठली? पडत्या फळाची आज्ञा. पडत्या फळाची आज्ञा. आज्ञा. अजून